करून सांगावंसं वाटतं की सदानंद चव्हाण आमदार जे 5 वर्ष तालुका प्रमुख होते, 10 वर्ष आमदार होते, परत निवडणूक लढले, पराजित झाले, मात्र सदानंद चव्हाणांनी अशा कोणत्याही गावात आणि अशा कोणत्याही वाडी वस्तीत आर्थिक मदत केलेली नाही, असा गाव नाही, याची वाडी नाही. कोणत्या संघटनांना, कोणत्या मंदिरांना, कोणत्या समाजाला सर्व धर्म समभाव पद्धतीने वागले, चांगले वागले, सगळ्यांपर्यंत पोचले, संघटनेला बळकटी दिली. त्या काळामध्ये संघटना अडचणीत आली होती त्यावेळेला बळकटी दिली, स्वखर्चाने सगळं केलं. मात्र जाताना सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागले, संघटनेला कुठेही बाधा येऊन दिली नाही. आम्हाला सगळ्यांना विचारपूस केली, माझ्या वैयक्तिक काही अडचणी आहेत त्या सुटतील म्हणून मी जातो आहे. मात्र ज्या माणसाने सढळ हस्ते सगळ्यांना दिलं होतं त्या माणसाने कुठल्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्याला जबरदस्ती केली नाही आणि कुठल्याही भावनिक आव्हानं केली नाहीत. जे कोण माझ्यावर यायला इच्छुक आहेत त्यांनी चला अशा पद्धतीने. आणि आत्ता जे काय चाललं आहे ते काय मला बरोबर वाटत नाही. म्हणून सदानंद चव्हाणांना खास करून मी त्यांचा आदर करतोच, पहिल्यापासून आजही करतो आहे. आणि भविष्यामध्ये त्यांनी कधी साथ मारली ना तर शिवसेनेचे लोक आजही त्यांचा रिस्पेक्ट करतात. त्याचं कारणच हे आहे की मूळ संघटनेला बाधा आणून दिली नाही चव्हाण साहेबांनी, म्हणून त्यांना खूप खूप